काशी मीरा बेकरी कांड में बड़ा खुलासा। 3 साल से फरार अख्तर मर्चेंट दिल्ली एयरपोर्ट से गिरफ्तार। काशी मीरा की चर्चित बेकरी कांड में पुलिस को बड़ी कामयाबी मिली है। इस मामले में पिछले करीब 3 साल से फरार चल रहे आरोपी अख्तर मर्चेंट को आखिरकार गिरफ्तार कर लिया गया है। आरोपी को दिल्ली एयरपोर्ट से दबोचा गया, जिसके बाद उसे मुंबई लाया गया है। बताया जा रहा है कि काशी मीरा बेकरी कांड के बाद से ही अख्तर मर्चेंट पुलिस की गिरफ्त से बाहर था और लगातार ठिकाने बदलकर जांच एजेंसियों को चकमा दे रहा था। पुलिस ने आरोपी की तलाश में कई जगहों पर दबिश दी थी। आखिरकार पुलिस को उसकी लोकेशन की जानकारी मिली और दिल्ली एयरपोर्ट पर कार्रवाई करते हुए उसे आखिरकार गिरफ्तार कर लिया गया। अब पुलिस आरोपी से पूछताछ कर रही है और मामले में उसकी भूमिका के साथ साथ फरारी के दौरान उसके संपर्कों की भी जांच की जा रही है। 3 साल से फरार आरोपी की गिरफ्तारी से काशी मीरा बेकरी कांड की जांच में अहम कड़ी जोड़ने की उम्मीद है। त्या काळामध्ये हा सौदी अरेबिया, केनिया, इजिप्त या ठिकाणी तो वास्तव्याला होता। नजीकच्या काळामध्ये हा व्हिएतनामला राहिलेला आहे। व्हिएतनाममध्ये तो इंग्रजी लहान मुलं कुठल्या इंटरनॅशनल बेकरी करके ही बेकरी आहे मीरा रोडमध्ये। याचे मालक आहेत इब्राहिम पटेल। यांच्या बेकरीमध्ये 2023 मध्ये एक फायरिंगचा इन्सिडेंट झालेला होता। त्या फायरिंगच्या इन्सिडेंटमध्ये कोण जखमी झालं नाही, कारण का त्यावेळी जे पिस्टल वापरण्यात आलेलं होतं त्या पिस्टलमधून ते पिस्टल ब्लॉक झालं असल्यामुळे फायर झाला नाही। आणि फायर केल्यानंतर 2 इसम त्यावेळेला निष्पन्न न झालेले अज्ञात इसम घटनास्थळावरून पसार झालेले होते। तपासामध्ये या सर्व लोकांचा शोध घेण्यात आला, तांत्रिक पुराव्याचं विश्लेषण करण्यात आलं आणि त्याप्रमाणे या गुन्ह्यामध्ये जे फायरिंग करण्यासाठी जे कारणीभूत होते तर त्यातले अकबर अली शेख, मुन्ना पठाण, इम्रान शेख यांना अटक करण्यात आलेली होती। परंतु हे फायरिंग झाल्यानंतर यातला जो आम्ही आरोपी अटक केलेला आहे त्याचं नाव आहे अख्तर कासम अली मर्चंट। यांनी हा घटना घडल्यानंतर यातली जे काही इब्राहिम पटेल की ज्याला बाबू म्हणतात या परिसरामध्ये त्यांना फोन केलेला होता आणि त्यांना असं सांगितलं होतं की हे जे काही गुटखा किंवा पान मसाला याची जी काही इथं व्यवहार चालतात, अवैध व्यवहार चालतात, त्या धंद्यातले पैसे आम्हाला मिळवून देण्यासाठी ही आम्ही फायरिंग केलेली होती। आणि संबंधित जे लोक आहेत, हा जो कट मेन रचलेला होता बाबू पेजर नावाचा एक त्यातला आरोपी होता। त्या पेजरनी हा गुन्हाचा कट रचला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी पुढची अरेंजमेंट केलेली होती।